थकून टाकलं हो बिंदुताई मामाजीनं कालपासून थकून टाकलं. मला तर थकवा येऊन गेला सगळं. असं वाटते आरामात झोपून राहावं मस्त असं वाटून राहिलं मला. भल्ले थकली मी. थुई 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 नाचून राहिले मामाजी कालपासून. काय झालं तर काय माहित. हो ना ललिता, मी बी तर थकली हो. मी काय थकली नाही काय? मी बी तर थकली. त्याच्यात परी बी अजून रातभर बरोबर झोपत नाही. हर एक घंट्यानं 2-2 घंट्यानं उठते ते. मी काय करू? आणि अजून पहिले तरी मामाजीला हातचा स्वयंपाक चांगला लागे ना. आता पाय बरं काल कसं भाजीले हिनावलं मामाजीनं, चांगलीच नाही बनली म्हणे. बाकी दोघाले बापूजीले ना परीच्या बाबाला आवडली, मामाजीलेच नाही आवडली, चांगली नाही बनली म्हणे. एवढं करून बी तरी त्याच्यात खोटाच काढते, त्याच्यात हिनावूनच काढते मामाजी. मग करून बी काय फायदा? मग करून बी खुशी नाही भेटत. अजून थकल्यासारखं वाटते. बिंदुताई सगळं आपण करतो, सकाळपासून तर रात होईपर्यंत पुऱ्या घराची जबाबदारी आपण दोघी करतो. आपल्या दोघीवर राहते पुरी जबाबदारी. सासू सासऱ्याची सेवा करणं, पुरं घर सांभाळणं, स्वच्छ करणं सगळं आपण करतो. आणि काजल पा मस्त शहरात राहते, मस्त एकटी राहते. बापूजी तसं काही चालले जाते, स्वयंपाक करून मस्त दिवसभर आराम करत राहते. कोणी बोलणार नाही, कोणी टोकणार नाही तिले. आपल्या मनानं कर, आपल्या मनानं राह. हप्त्यातून एखाद्या वेळेस फोन करते आणि कशा आहे काय आहे करून विचारते. आणि बस तिला वाटते का झाली मग माझी जिम्मेदारी, माझी जबाबदारी झाली, इथं संपली असं तिला वाटते. आणि आपण एवढं करतो तर तिला काय माहित घरातलं किती करायला लागते आणि काय करायला लागते. राहू दे ना ललिता, तिच्यासोबत आपली तुलना करून काय करतं. ज्याचं त्याचं नशीब, तिच्या नशिबात हे आहे, आपल्या नशिबात हे आहे. आपल्या कर्माचे फळ आपण भोगा, तिच्या कर्माचे फळ हे भोगते. तिच्या नशिबात आराम असेल तर आराम करते ते, आपल्या नशिबात नाही आहे तर आपण नाही करू. चाल बाबा लाग कामाला. अजून मामाजी येईन तिकडून. झालंच नाही का करत. हो हो बाबा ना, काय सांगितलं मामाजीनं तर करतो मी बी. अरे देवा रे, काय रे बापा, काऊन दुखून राहिलं रे देवा पोटामध्ये एवढं. पोट काढ दुखून राहिलं समोता, पोट खूप दुखून राहिलं समोता. दे बरं पाणी दे बरं. आता काय तुमच्या पोटात दुखायला लागलं? आता तर सगळे जेवले, सगळे बोलून राहिले होते आणि आता त्यात दुखायला लागलं. तू मोबाईल ठेव ना, तू बाजून मोबाईल ठेव. तुला बोला काही करत तू नाही ऐकशील. अरे बाबा रे, खूप पोट दुखून राहिलं. तू बाजून मोबाईल ठेव माझ्यासाठी पाणी आण. बोला उसून पाहिजे, बोला दोघीले बी. थांबा पप्पा, आणतो मी पाणी, आणतो मी पटकन पाणी आणतो मी. धरून ठेवा पोटाले. मोबाईल बी मांगावरच फेकला काय समोर? तुला दिमाग नाही झाला तर एक तर पोट दुखून राहिला आणि त्याच्यातून मोबाईल बी माझ्या छातीवर मारून फेकला तेव्हा. माय मोबाईल ठेवला तुमच्या अंगावरच गेला का? माझ्या ध्यान नाही राहिलं. ठेवा बाजूला, मी पाणी आणतो तुमच्यासाठी. तर माय घाई मध्ये असंच होते. लागलं का हो? लागलं का तुम्हाला? आता काय लागलं आण बा पाणी आण. सुनबाई बोलावून नाही, पोटात दुखून राहिलं समोर. तू आणतो भात पाणी आणतो मी. थांबा बिंदू ललिता, आते बाई काय झालं? काऊन तुम्ही एवढ्या घाबरल्या का? काय झालं? त्याचं घाड पोटात दुखून राहिलं हो बिंदू. ललिता चला हो पटकन, घाड दुखून राहिलं म्हणते. और मळ्या जीव होऊन राहिला त्याचा, तुमच्या सासऱ्याचा. चला बरं पटकन, खोलीमध्ये आहे. पाय बरं काऊन दुखून राहिलं तर पाणी घे, एक गिलास भरून पाणी घे आणि चाल पटकन. मला दुखून राहिलं, मासून येले बोलाव करून राहिले ते. चला बरं पटकन, हे दोघं तिघं घरी नाही आहे. चला, काऊन दुखून राहिलं त्याच्या पोटात, तो घाड दुखून राहिला, और मळ्या होऊन राहिले. काय झालं एकदम मामाजीने अचानक? आतापर्यंत तर बोलून राहिले होते स्वतः. आता पोटाला दुखायला लागलं का अचानकच? हो, मला बोलले बसले आणि बस पोटाला धरून हात करायला लागले. चला बरं, चला आता बाई पाहू काऊन दुखून राहिलं तर. पाणी मामाजी मोहनचे बाबा. हो मोहनचे बाबा, जास्त दुखून राहिलं का हो पोटात? जास्त दुखून राहिलं का हो? आता सहन नाही होऊन राहिलं, आता लय दुखून राहिलं. पाणी दे मला. बिंदू पाणी आण ना. ते बाबा, मी पाण्याला गेली होती धावत, अजून वापस अजून इकडे धावत आली वापस. काय बिंदू ताई, आनंद लवकर पाणी. मामाजी सहन करा, काही नाही होत. सहन करून राहिलो सोनबाई. काय करून राहिल्या तुम्ही? तिघे आहे, एक गिलास पाणी नाही देऊन राहिल्या मला. पाणी द्या लवकर, तर बरं वाटन मला. आणते बिंदू, आणते पाणी. तुम्ही सहन करा. काही सुचून नाही राहिलं आम्हाला मामाजी. हे काय की कसं तुमच्या पोटात दुखायला लागलं? धावपडी मध्ये. काय नुसती धावपळ करून राहिल्या तुम्ही? पाणी द्या मला, पाणी द्या. धावपळ कायच्यासाठी करता तुम्ही? घेऊ ललिता, दे मामाजीले पाणी. एवढं भरून आणली ते पाणी, गिलास भर टुंबू. बिंदू तू बी कधी डोकं पिटाला एकच काम करतं बापा. आणा हात लंबा करा बिंदू ताई, द्या. हो घे ना, इकडे चेन जराशी ललिता, तू बी घे ना. ललिता तू काय तिथून तोंड फिरून राहिली हो रोबोटावानी? होय, जराशी समोरनं घे पाणी, दे. घ्या मामाजी पाणी, जराशे बसा आणि पाणी पिऊन घ्या. उठून बसा हो, घ्या पाणी पिऊन घ्या. दे पाजवा ललिता, घ्या मामाची पिऊन घ्या. बस सोनबाई, बस होईल.
घ्या अजून पिऊन घ्या थोडंसं घ्या शांत लागन पोटात. बस सुनबाई बस आता नाही. लोटून जा मग मामाजी आता. यावं धीरे 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 धीरे. आता बरं लागते मामाजी? जमला? झालं का हो? ठीक झालं का आता? हा नाही झालं ठीक. खूपच दुखून राहिलं, अजूनही दुखून राहिलं. ठीक नाही झालं पोट, लय दुखून राहिलं. आता बाई मला वाटते मामाजीला दवाखान्यातच न्यावं लागन. तसं ठीक नाही होणार मामाजीचं पोट. दवाखान्यातच न्यावं लागन मामाजीले. हो मला तसंच वाटून राहिलं. दवाखान्यातच न्यावं लागन. घरी बसण्यात फायदा नाही. कर बरं फोन कर बरं मदन दे. ये म्हणा पटकन घेऊन चालन तो दवाखान्यात. येईल फोन करून देतो, हे बी येऊन जातील. आता बाई हो बिंदुताई करा तुम्ही भाऊजीले फोन. मी यायले फोन करतो. हा हॅलो बल्ली स्पीकिंग. हा बोलली स्पीकिंग. मी ललिता बोलून राहिली बल्ली. हा अरे हा हा बोला बोला वहिनी साहेब. हा बोला काय होतं. बल्ली तुमचे दादा साहेब आहे का? फोन द्या बरं त्याइले. त्याचा फोन तुम्ही काऊन उचलला तर? द्या त्याच्याजवळ फोन द्या. खूप महत्वाचं बोलायचं आहे, पटकन बोलायचं आहे. काम नाही काम म्हणतो होत माय बी डोकं काम नाही करून राहिलं. टाइम नाही आहे, टाइम नाही आहे. द्या त्याच्याजवळ फोन. अरे वहिनी साहेब ते दादासाहेब तर घरी नाही आहे. ते कामानिमित्त बाहेरगावी गेले. आज सकाळीच गेले. बाहेरगावी गेले? मला तर सांगितलंच नाही होतं घरी काही. तसं बाहेरगावी जातो आज म्हणून. असे अचानक कसे का बाहेरगावी चालले गेले ते फोन दुकानात ठेवून? अचानकच काम पडलं वहिनी साहेब त्याइले. तर ते अचानकच चालले गेले. फोनही दुकानातच भुलून गेले. तो ठीक आहे ठीक आहे. किती वाजतेपर्यंत येतो म्हणे? काही सांगता येत नाही वहिनी साहेब. दिवसही लागू शकते पुरा. मावर सांभाळून सोपवून टाकलं हे दुकान. तू काय म्हणे बोलली आता दिवसभर म्हणे. तर मी हाव बा दुकानात आता दिवसभर. माझ्यासाठी डब्बा आणून देता असं करता तुम्ही दुपारचा जेवणाचा. मी काही घरी जाणार नाही. इथं वांदे पडले ना घरचे. काय डब्बा आणून देऊ तुमच्यासाठी बापा बोलली. इथं सासऱ्याची तब्येत खराब झाली ना त्याच्यासाठी. बरं ठेवतो मी फोन. नाही ते घरीच आता भाऊजी गेली येतील. ठेवतो तुम्ही दुकानात ध्यान द्या तुम्ही. अरे येऊ का मी? नाही नाही बोलली तुम्ही नको या. तुम्ही दुकान पहा. भाऊजी येतील, मोठे भाऊजी येतील. ठीक आहे वहिनी साहेब. पहा काळजी घ्या मोठे दादा साहेबाची. हो घेतो आम्ही काळजी. तुम्ही दुकान पहा तुम्ही. हा ठीक आहे. काय अचानक? आता चांगलेच तर होते ना बाबा आता. चांगलेच होते. मले बोलले, ललिताले बोलले आणि आत्याबाईले बी बोलले आणि खोलीत गेले. आत्याबाईले तिथे बोलले अजून. आणि बसल्या बसल्या त्याचं पोट दुखायला लागलं. आम्ही पाणी गिनी दिलं तरी ठीक नाही होऊन राहिलं. लय दुखून राहिलं. तर म्हणून म्हणतो लवकर या तुम्ही घरी दवाखान्यात घेऊन जाऊ. आता मला तर टाइम लागन बिंदू. मी दूरच्या वावरात आलो तो. आता टाइम म्हणजे किती टाइम लागून तुम्हाला? मग घरीच तडपडू देऊ का तोपर्यंत मामाजीले? गोळी गी नाही आहे घरी. पाणी दिलं पण पाण्यानं ठीक नाही झालं. गोळी राहिली असती तर गोळी देऊन दिली असती. तुम्हाला किती वेळ लागन तर? लवकरात लवकर या ना. मला टाइम लागन. मला तर 1 घंटा लागन. मला इथून आताही निघालो मी तर तू असं कर बिंदू. तू आणि ललिता आहे ना दोघी जणी बाबाला रिक्षात बसून दवाखान्यात घेऊन जा. मी पोहोचतो दवाखान्यात. आम्हीच घेऊन जाऊ का दवाखान्यात? हा तुम्हीच घेऊन जा दवाखान्यात. चालू शकते ना बाबा? का बस एकदम चालूच नाही शकत का? चालू शकते. चालते गेलते म्हणा. तर जा तुम्ही चालत दोन्ही इकून धरा आणि दवाखान्यात. मी दवाखान्यातच पोहोचतो. अरे मदन नाही का मदन दुकानात? मदनने पाहिलं दुकानात असं ना तो. केलता ललितानं फोन तर ते बापूजी बी बाहेरगावी गेले म्हणते. अरे हा ठीक आहे जाऊ दे. तू दोघे जणी घेऊन जा तुम्ही दवाखान्यात. मी पोहोचतो दवाखान्यात. तो फोन आता जास्त वेळ फोन मध्ये बोलू नको. घेऊन जा तुम्ही दवाखान्यात. हा ठीक आहे. या तुम्ही लवकर दवाखान्यात मग. आपल्या नेहमीच्या जिथं मामाजीला नेतो असं तिथंच नेतो आम्ही. तिथंच या मग तुम्ही पटकन. बरं येतो मी तिथंच येतो पटकन. काय म्हणते बिंदुताई भाऊजी किती वेळात येते? त्याला बी टाइम लागन म्हणते. 1 घंटा लागन म्हणते. आता 1 घंटा मामाजीले घरी ठेवू काय तडफडत? तर हे म्हणून राहिले का तुम्ही दोघी ललिता तू दवाखान्यात घेऊन जा म्हणते. चालत पकडून मी तिथेच येतो म्हणते दवाखान्यात. चला आपणच घेऊन जाऊ मामाजीले दवाखान्यात. आपणच? हो चला ठीक आहे. मी थांबा काजलले फोन करतो. किती धावत येते तर माहित पडते ती. कायले तिला फोन करतो बाबा? एवढ्या दूरची ते काय कामा पडन का आता एवढ्या दूरून? आपणच कामी पडू जवळचे. दूरचे लोक कामी नसते पडत, जवळचेच पडते. तिला काय फोन लावून बी काही फायदा नाही. चाल ना मामाजीले दवाखान्यात नेऊ पटकन. नेऊ तर आपणच दवाखान्यात. तात्पुरत आपणच कामी पडून. पण पाहू ना किती धावत येते ते राकेश बापूजी बी आणि ते काजल बी. 2 घंट्यानं तर येईन धावत. काही जाणीव वसंत माणसाची बापाची. पाहतो मी. थांबा ना तुम्ही. चला मामाजी जवळ. मी काजलले फोन करतो सांग म्हणतो बापूजीले. किती धावत येते तर माहीतच पडते. लाव बापा मी पाहतो मामाजीले म्हणतो चला म्हणून. किती धावत येते तर माहित पडते आता काजल आणि ते राकेश बापूजी. हॅलो आम्ही उचलले काय? हॅलो काजल. हा बोला ना ललिताताई बोला. काय झालं? अहो इथं कोणीच नाही आहे घरी. आणि कधी मामाजीची भली तब्येत बिघडली. भल्ले पोट दुखून राहिलं त्याच्या वाला.
घरी कोणीच नाही आहे. अमय ललिता ताई घरी कोणीच नाही म्हणजे तुम्ही एकट्याच आहे का? हा एवढं कसं पोट गोळगी असं घरी ते देऊन द्या येईल तर मग. मी आहे, आता बाई आहे ना, बिंदू ताई, बाकी कोणीच नाही आहे. तर गोळगी काही नाही आहे घरी. पाणी दिलं पण पाण्यानं ठीक नाही होऊन राहिले त्याचं पोट. दवाखान्यात न्यावं लागते तात्पुरत. अमय तो भाऊजी असेल ना तो घरी, आणि नाही तर बल्ली दुकानात आहे. आणि दोन्ही ते भाऊजी गेले कामानिमित्त, आणि ते भाऊजी वावरात दूरच्या वावरात गेले, ते उशिरा येईन म्हणते घरी. अमय तर बिंदू ताई, आणि तुम्ही दवाखान्यात घेऊन जाते मग पटकन. तू नाही येत काय? आता राकेश बापूजीला सांग ना, ते येतील लवकर दवाखान्यात तरी. आता एवढ्या दूर येणं कसं होईन आमचं एकदम धावत पडत. तिथं राहिली असते मी तर केली असती. आता येईन बी केलं असतं, पण आता हे कामावर आहे, त्याच्या ड्युटीवर आहे, आणि मग दूरचंही आहे. आम्ही एवढ्या दूर कसं येऊ? माहित होतं मला तू कामात नाही पडत म्हणून. सांगून दे बापूजीले, पोट दुखून आलं म्हणा त्याचं, म्हणा तुमच्या बाबाचं. हा ललिता ताई ठेवा, मी सांगतो त्याला फोन करून. दोघे कामानिमित्त बाहेरच गेले का सुनबाई? हा मामाजी, परीचे बाबा दूरच्या वावरात गेले म्हणते, त्याला 1 घंटा लागन घरी येवाले येतपर्यंत. आणि मदन बापूजी बाहेर गावी गेले म्हणते कामानिमित्त, तर त्याला तर पुरा दिवसभरच लागन म्हणते. तर परीच्या बाबांना म्हटलं तुम्ही दवाखान्यात घेऊन या म्हणते दोघी जणी, ते दवाखान्यात पोहोचते. मग चला आपण जाऊ दवाखान्यात, परीचे बाबा पोहोचतेत मग दवाखान्यात. हो चला दवाखान्यात चालू जाऊ. घरी बसून काय करता? आता बाई तुम्ही घरी थांबा, तुम्ही धैर्यानं परी आहे ना, तुम्ही त्याला पहा. ललिताने मी आम्ही दोघी घेऊन जातो मामाजीला. हो समोता, लेकर पाय घरी, तू घरी थांब, तू नको येऊ. हो ठीक आहे, बरोबर घेऊन जाता मग दोघी जणी पकडून. आता बाई आम्ही नेतो मामाजीले बरोबर. मामाजी चला, कोणी कामी नाही पडत दूरचे. केलता मी काजलले फोन, तर काजल काय म्हणते, तर हे राकेश बापूजी तर हे तर कामावर गेले म्हणते, आता ते काम सोडून येईन काय म्हणते, आणि मला बी किती टाइम लागन म्हणते येवाले, इथून 2 घंटे लागन म्हणते. मी येऊ शकत नाही म्हणते, एवढ्या दुरून येऊ काय म्हणते मी, अशी म्हणते मामाजी काजल. पाहून घ्या. आणि हिसा मागायला एवढ्या दुरून आली होती, वावराचा हिसा मागायला दुरून आली होती. आता तुमची तब्येत खराब झाली तर एवढ्या दुरून येऊ नाही शकत म्हणते. राहू द्या ना सोनबाई, राहू द्या ना. काय तुम्ही त्याला फोन केल्या, राहू द्या. नाही येत तर नको नाही येत तुम्ही हा ना. चला, जवळचेच कामी पडते, दूरचे कामी नाही पडत. चला, दूरचे दूरच राहते. हो ना, दूरचे दूरच राहते, फक्त का मतलबासाठी येतेत मग. चला मामाजी, बिंदू ताई घ्या, या मामाजी खाली उतरा. चला पटकन दवाखान्यात. हो चला सोनबाई चला. किती त्याईले थुई नाचवलं बिचाराईले, थकून टाकलं कामानं. आणि शेवटी त्या संकटाच्या काळी त्या दोघीच कामी पडल्या. ते दूरची तर कामी पडलीच नाही. पोरं तर तीनही कामी नाही पडले, 2 सुनाच कामी पडल्या बट्या. करू का मी तयारी, येता का? आपण चाललो जाऊ. 2 घंटे लागून पोहोचायला, तर पोहोचून जाऊ 2 घंट्यात. नाही तर म्हणून आले नाही म्हणून. करू का तयारी? या तुम्ही पटकन, मी तयारी करून ठेवतो, चाललो जाऊ. काजल शांत राहा. जावाची गरज नाही. तिथं गेल्यानंच काही होत नाही. तिथं गेल्यानं काही आपण डॉक्टर नाही आहे तर बाबाची आपण इलाज करू. थांब, तू शांत राहा, घरीच राहा, काही तयारी करू नको, काही नको. अमाय कसे बोलता हो तुम्ही? तुमच्या बाबाची तब्येत खराब आहे. ललिता ताईने किती रडू फोन केला, लय पोट दुखून राहिले म्हणते बाबाचं, अरमडे होऊन राहिले म्हणते, दवाखान्यात नेवा लागते म्हणते. आणि दोन्ही भाऊजी घरी नाही आहे म्हणते. मोठे भाऊजी दूरच्या वावरात गेले म्हणते, आणि लहान भाऊजी बाहेरगावी गेले म्हणते. कोणी हाय नाही म्हणते तिथं म्हणते. तो म्हणून म्हणतो मग सांभाळाले काही लागलं ऑपरेशन गीचं काय, मग त्या डोकीच काय करून, तर म्हणून म्हणतो चालन पटकन आपण जाऊ. तुम्ही राहन तर जरासं आसरा राहील त्याइले. तू घाबरू नको काजल, काही नाही होत बाबाले. नासूकलं पोट दुखून राहिलं ना, उलट सीधं काही खाल्लं असं बाबांना, म्हणून पोट दुखून राहिलं. आहे ना बिंदू वहिनी आणि ललिता वहिनी बी हुशारच आहे, दोघे जणी त्याने करतेत. तू शांत राह. तू अशा तुम्ही मग काय म्हणतील? आले नाही म्हणतील ना मग. कोणी काही नाही म्हणत, आले नाही काय नाही. तिथं गेल्यानंच काही होत नाही. ठेव फोन, ठेवतो मी. काजल ठेवतो मी फोन. हो ठीक आहे, ठेवा. आता गेलो असतो तर 2 घंट्यात पोहोचून गेलो असतो. तब्येत तरी पाहून घेतली असती बाबाची आपण. हा ठीक आहे, वेळेवर जाऊ आपण. थांब ना, आताच काही घाईनं आपण काही इलाज नाही करू बाबाचा. थांब, ठेव फोन ठेव. हो ठीक आहे, ठेवतो. कसे बोलतेत कडे हे, यायचे स्वतःचे बाबा असून आपण जाऊ का म्हणते, इलाज करू काय म्हणते. येईल काही वाटत नाही का कडे गेलं पाहिजे पटकन म्हणून. मला किती धडधड होऊन राहिली, जाते का आताच चालली जाऊ काय. येईल मला म्हणते घरी बस म्हणते चुपचाप. गेलो असतो तर काय म्हणतीन अजून, काय आले नाही म्हणतीन असे म्हणतीन. अजून नाव फोटो ठेवतील, मलाच म्हणणार अजून इनच नाही येऊ दिलं म्हणून त्याला म्हणून असं म्हणतीन अजून. असं आहे मग काय करू मी. काय सांगितलं डॉक्टर आहे ना, काय झालं म्हणे बाबाले? काय माहित, काही समजलंच नाही. आल्या बरोबरच घेतलं इकडे खोलीमध्ये, नाव नाही विचारलं काही नाही ना. आल्या बरोबर तिथं आपल्या काउंटरवर नाव लिहते, नंबर लावते, तसं काहीच नाही. नाव नाही विचारलं, काही नाही. आम्ही जसं आलो तसं हात वाय पेशंट घ्या खोलीत. डायरेक्ट खोलीत घेतलं, सलाईन लावली, 1 इंजेक्शन लावलं, सलाईन लावली, 2 गोळ्या खावायला दिल्या, आणि आता आराम करा म्हणे.
हा असं कसं काउंटरवर पैसे घेते ना ते पैसेही नाही घेतले काय नाही भाऊजी आम्हालाच तर आश्चर्य वाटून राहिलं का बा एवढं व्हीआयपी ट्रीटमेंट कसं भेटलं मामाजीले काही विचारलं ना मस्त आरामात आता आराम बी झाला पोटाले डायरेक्ट फटाफट फटाफट जसं काय कोणी अंबानी नाही होय आला हॉस्पिटलमध्ये तशावानी फटाफट फटाफट घेतलं आणि पटकन सुई लावली सलाईन तोडली इंजेक्शन लावलं 2 गोळे खावायला दिले आरामही झाला मामाजीले हो असं कसं बघ मी म्हणून पैसे द्यावा लागन बटे म्हणून मी पहिले बँकेत गेलो पैसे काढलो आणि मग इकडे दवाखान्यात आलो भाऊजी डॉक्टर साहेब आले बोला त्याच्यासोबत विचारता येईल काय पंजाबराव भाऊ आता बरं आहे हो हो डॉक्टर आता ठीक आहे जमलं आता आराम झाला पोटाने डॉक्टर साहेब बिल किती झालं दवाईचे पैसे घ्यायचे मी मुलगा आहे त्यांचा सांगा पूर्ण बिल भरून टाकतो नाही नाही तुम्ही काळजी करू नका त्यांच्या मुलानं पहिलेच पैसे देऊन दिले ऑनलाईन पूर्ण सोय केली दवाखान्यात येवाच्या पहिलेच फोन आला मी त्यांचा मुलगा होय म्हणे माय बाबा हे नाव आहे म्हणे ते दवाखान्यात येऊन राहिले म्हणे तातडीनं त्याची सेवा करा म्हणे आणि जास्तीचे पैसे देऊन दिले बटे हिनं आणि काही कमी नाही पडू द्यायचे म्हणे मा बाबाले म्हणे मा वडिलाले म्हणे असा फोन आला त्याचा पहिलेच आणि आम्ही पहिलेच मग तयारीत होतो हे जसे आले तसे मग इकडे घेतलं पूर्ण पैसे भरून दिले आणि काही जास्तीचे भरले ते ट्रीटमेंट झाल्यानंतर सुट्टी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला परत करू तर त्याची काळजीच करू नका आता बाबाची सेवा करा फक्त ललिता मदननं फोन केलता का नाही त्याचा फोन तर घरीच आहे दुकानात आहे त्याचा फोन हा समजलं मला भाऊजी समजलं मला मी कधी काजलला फोन केला होता सांग म्हटलं राकेश बापूजीने तर कदाचित होऊ शकते का राकेश बापूजीने फोन केला असन राकेश बापूजीनेच पैसे भरले असन हो हो असू शकते त्यानंच भरले असन फोन बरं ठीक आहे आता बाबाले कधीपर्यंत ठेवते तर आज संध्याकाळपर्यंतच ठेवते मग नाही म्हणे मंगानीच म्हणे ना मी विचारलं होतं मंगानीच तर संध्याकाळी सुट्टी देऊन देईन म्हणे असं असं चला ठीक आहे चांगलं झालं हॅलो दादा आता कशी आहे बाबाची तब्येत चांगली आहे राकेश आता ठीक आहे एकदम टनटन ठणठण आहे आता मस्त आहे तब्येत हा राकेश तू वाटलं नाही तू दूर राहून बी आमचा आधार बनला तू मी इथंच इच्छा इथं असून मी कामी पडलो नाही बाबाले तू एवढ्या दूर राहून बी तू सगळं व्यवस्था करून घेतली तू ना दादा जवळ राहणंच महत्वाचं नाही आहे दूर राहून बी आपण आपले नाते जोडून ठेवू शकतो जसं मला काजलचा फोन आला आणि बाबाची तब्येत खराब आहे म्हणून तसं मी फोन इकडे लावला घुमवला आणि डॉक्टरला सगळं सांगितलं असं आहे म्हणून तर त्याने पटपट तयारी केली सगळं खर्चावून सांगितलं मी सगळं एकदम आणि जास्त पैसे देऊन दिले लवकर सेवा सोय केली पाहिजे म्हणून हॅलो ललिता ताई कशी आहे बाबाची तब्येत मी किती यायले म्हटलं यायले चालावो हे म्हणे नाही मी तिथं जाऊनच काही इलाज होते काय म्हणे आपण करू काय म्हणे इलाज म्हणे तर यायनं ऐकलं नाही माय तर आता कशी आहे बाबाची तब्येत ठीक आहे ना चांगली आहे ना काजल चांगली आहे आता मामाजीची तब्येत आम्हाला वाटलं काजल मला वाटलं का तू शहरात राहतो तिथं अलग राहतो एकटी राहतो तर यशो आरामात असन मस्त पण नाही काजल आणि बापूजी तुम्ही दोघं दूर राहून बी तुम्ही दूर राहून बी आमच्या म्हणजे आमच्या घरीच असल्यासारखे आहे मी किती देवाला प्रार्थना केल्या ललिता ताई बाबाला काही झालं नाही पाहिजे करून ठीक आहे राकेश ठीक आहे हो दिले ना दवाई आता सकाळ संध्याकाळ खावा दे सांगितली हो ठीक आहे आता चांगली आहे तब्येत हो ठेव हो येजो ठीक आहे पहा कसं राहते नात्यात फक्त शरीरानंच उपस्थित राहायची गरज नसते एवढी का तुम्ही शरीरानंच उपस्थित राहा पण एकमेकाबद्दल ओढ राहिली पाहिजे नात्यात एकमेकाबद्दल ओढ राहिली पाहिजे संकट काळी उभं राहण्याची सगळ्याची तयारी राहिली पाहिजे हा आणि मोहन मदन आणि तुम्ही दोघे आम्ही दोघे तुम्हा तिघामध्ये 3 पोरांमध्ये 3 सुनाईमध्ये कधीच फरक पडत नाही तुम्ही 3 पोरं आम्हाला सारखेच आहे तो शहरात राहते दूर राहते तरी तो आम्हाला तेवढाच प्यारा आहे तुम्ही तिघे आम्हाला सारखेच आहे आणि 3 सुनाई आम्हाला सारखेच आहे काय मग नातं फक्त एकत्र राहण्यानं घट्ट होत नाही तर एकमेकाबद्दल आपुलकी असली पाहिजे नात्यामध्ये आणि संकट काळामध्ये कठीण काळामध्ये एकमेकांना साथ देण्याची घट्ट आपली तयारी असली पाहिजे अंतर कितीक बी दूर असो एकमेकांपेक्षा प्रेमाचे धागे कधीच नष्ट होत नाही कधीच इरत नाही प्रेमाचे धागे घट्टच राहिले पाहिजे हम साथ साथ है जन्मों के साथी हम साथ साथ है